आज ना रेसिपी मध्ये आपण बनवणार आहोत दही पुऱ्या, आंबट गोड दही पुऱ्या। तर त्यासाठी ना पाक करून घेते आहे। हे मी भांड ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे ना हा मी बालुशाही केली होती त्याचा पाक आहे, त्याचा पाक उरलेला आहे तोच घेते आहे मी। तुम्ही तुमच्याकडे जर पाक असेल तर तो घ्या, खूप छान होतात त्याचे पण दही पुऱ्या। नाहीतर मग तुम्ही आता साखर घ्या। एक वाटी हा जवळजवळ पाक असेल। हा वाया जाण्यापेक्षा ना मी याच्यातच छान दही पुऱ्या करते आहे। आणि कुठलाही गुलाबजामुनचा म्हणा किंवा याचा बालुशाहीचा पाक जर आपल्याकडे असेल ना उरलेला तर तो वाया जातो, तर त्याच्यातच ना या दही पुऱ्या मस्तपैकी झटपट होतात, करून घ्या। साखरेलाच मी गरम करते आहे आणि आणखी याच्यात मी साखर घालणार आहे, कारण तो पाक जो आहे ना हा कमी पडेल, म्हणून मी आणखी साखर टाकते आहे। थोडंसं पाणी, आधी ना माझी आजी वगैरे होती ना, तर पूर्वीच्या काळामध्ये जसं 20-25 वर्षापूर्वीचा काळ हा, तर या ना दही पुऱ्या हा पदार्थ ना खूप प्रचलित होता। अगदी झटपट होतात आणि खायला पण खूप छान लागतात। आता आपण त्याचं वर्जन आलेलं आहे, तर आता त्याला आपण ना चिरोटे वगैरे आपण करतो, तर चिरोटे पण खूप कुरकुरीत होतात याचे, पण ह्या दही पुऱ्या ना छान नरम होतात मस्त। बघा उकळी आलेली आहे, आता 2 मिनिटं ना छान उकळू द्या पाकाला। तसा हा पाक ना एकतारीच असतो, नाहीतर मग माहितीये का थोडा जाडसर जर पाक झाला तर ना साखर उमटते। तर बघा यासाठी ना 3 वाट्या मी ही कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यात ना थोडंसं मीठ घालून घ्या, अगदी थोडं मीठ घालते आहे। आणि मोहनासाठी ना गरम तेल ठेवलेलं आहे, तापवायला ते तेल घालून घेऊया। गरम झालेलं आहे चांगलं, भरपूर यात ना तेल घालून घ्या। आणि आता हे चमच्याने ना छान मिक्स करून घ्या, कारण हे तेल ना गरम असतं खूप, त्यामुळे ना हाताला मग चटके लागतात। तर हे पहिले ना असं चम्मचने छान याला मिक्स करून घ्या। आणि मग नंतर हाताने याला मळून घ्या। छान हाताने ना हे पीठ मग तयार करून घ्यायचं, तेल पण छान मिक्स करून घ्यायचं, मीठ पण आहे यात थोडंसं अगदी किंचित ना। दही घालायचं आहे, हे दही आहे, आंबट दही आहे हे माझ्याकडचं, तर दही ना थोडं आंबटच घाला, कारण ना या दही पुऱ्याला ना मग चव छान येते, दही आंबट असतो की। आंबट गोड अशा ह्या दही पुऱ्या तयार होतात। बघा आता हे छान ना मिक्स करून घ्या आणि आता ना थोडं थोडं पाणी घालून यात मळून घ्या। घट्टसरच ठेवा, खूप ना सैलसर गोळा ठेवायचा नाही, नाहीतर मग काय होते की त्या पुऱ्या ज्या असतात ना त्या खूपच नरम होतात। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी। तर बघा असं ना हे गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे, बघा घट्टसरच अगदी मी तयार केलेलं आहे, खूप सैलसर तयार करायचं नाही आहे। आता ना ह्याला छान 2 ते 4 मिनिटं ना सेट व्हायला आता ठेवून द्यायचं आहे, ते ठेवू देते आहे। तर बघा 5 मिनिटानंतर कणिक ना सेट झालेली आहे आता छान,
आता ना ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. अशी एक मोठी पोळी लाटून घ्या आणि ना आता ह्याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या. बघा अशा छोट्या छोट्या छान. अशा जाडसरच लाटून घ्या पुऱ्या. त्याप्रमाणे ना या पुऱ्या ना फुगवायच्या नाही आहेत. या पुऱ्या अशाच असतात. कारण पुऱ्या जर फुगल्या ना तर त्या नरम होतात मग. म्हणून या पुऱ्या ना अशाच काढायच्या दाबून लालसर. कारण या फुगल्या नाही पाहिजे म्हणून. फुगू देत नाहीये याला. हे बघा आता छान अशा गुलाबी तळून घ्यायच्या आहे. लालसरच तळून घ्यायच्या. ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. तळून घेतल्या आपण. आता यात ना पाकात टाकून घ्यायच्या. हा जो आपण पाक केला होता ना आधी, पाकात छान आता परतवून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या लगेचच. असा निथळून घ्यायचा आणि ह्या पुऱ्यांना अशा काढून घ्यायच्या. तर ह्या झाल्या ना आंबट गोड अशा दही पुऱ्या. ह्या ना खूप अशा कुरकुरीत म्हणून होत नाही. कारण हे आपण कणकेच्या केलेल्या आहेत. या कणकेच्याच करतात. याची टेस्ट पण छान येते आणि छान नरम नरम होतात या. छान अगदी खुसखुशीत झालेल्या आहे या. त्यामुळे ना उचलताना अगदी ती फुटलेली आहे खुसखुशीत झाल्यामुळे. तर आपल्याकडे ना ज्येष्ठ मंडळी वगैरे असतील तर त्यांच्यासाठी ना ह्या पुऱ्या खूपच छान होतात खुसखुशीत अगदी. तर बघा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की या पुऱ्या तुम्हाला आवडल्या का, दही पुऱ्या. चला धन्यवाद.